हाय, मी नदाब सर स्वागत करतो तुमचं पायथॉन सिरीजमध्ये. आता शिका पायथॉन आपल्या मातृभाषेत. We are starting now. Okay, as we were discussing about the concepts. Okay, like the what is the for loop, while loop, what is the conditional statements. Okay, we will start with those concepts and will complete the remaining concepts. Okay. Just confirm whether screen is visible or not. I guess page is visible to all. Okay. ओके फाइन. फक्त स्क्रीन तुम्हाला शो होते का कन्फर्म करा. तुम्हाला पेज दिसते का कन्फर्म करा. हा ओके फाइन. बघा आपण काय बघत होतो. आपण काल बघत होतो कंडिशनल स्टेटमेंट्स बघत होतो. ओके. ओके. आपण काय केलं होतं काल कंट्रोल स्टेटमेंट्स बघितले होते. कंट्रोल स्टेटमेंट मध्ये दोन प्रकारे कंट्रोल करू शकतो आपण फ्लोला. कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय, तुमचा प्रोग्रामचा जो फ्लो जो आहे तो मेंटेन करायचा आहे, तो कंट्रोल करायचा. आपण तो कशा प्रकारे करू शकतो आपण, तर दोन पद्धतीने आपण करू शकतो. त्या दोन पद्धती कोणत्या आहेत, जसं की इथं एक कंडिशनल स्टेटमेंट वापरून आणि एक लूप स्टेटमेंट वापरून. कंडिशनल स्टेटमेंट कोणकोणते आहेत, इफ आहे, इफ एल्स आहे, इफ एलिफ आहे, टर्नरी आहे, मॅच केस आहे. मॅच केस मी तुम्हाला स्टडी करायला सांगितलं होतं. ओके. आणि लूप मध्ये व्हाईल आणि फॉर लूप आहे. आणि याच्या अगोदर आपण इनपुट आउटपुट बघितलं होतं. त्याच्यामध्ये प्रिंट एफ चे स्टेटमेंट बघितले होते, एफ स्ट्रिंग बघितलं होतं. ओके. त्याचबरोबर आपण इनपुट घेताना त्याला कन्वर्ट कसं करायचं, याला टाइप कास्टिंग म्हणतो आपण. इंट मध्ये कसं करायचं, फ्लोट मध्ये कसं करायचं, या वेगवेगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. ओके. त्याच्यानंतर आउटपुट बघितलं, प्रिंट बघितलं, सेपरेटर बघितलं, आपण एंड बघितला. ओके. त्याच्यानंतर आपण लूप बघितलेले आहे. ओके. लूप बघितलेले आहेत. लूप मध्ये काय बघितलं आपण, व्हाईल लूप बघितला. व्हाईल लूपची काय कंडिशन आहे, फक्त काय स्पेशालिटी आहे, सिंटॅक्स काय आहे की व्हाईल लूप मध्ये व्हाईल हा शब्द लिहावा लागतो, त्याला आपण कीवर्ड म्हणतो. त्याच्यानंतर कंडिशन आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट काय असेल ते, जोपर्यंत ही कंडिशन ट्रू राहील तितक्या वेळेपर्यंत तुमचा हा लूप एक्झिक्यूट होत राहणार आहे, हा लूप चालूच राहील. ओके. हे कन्सेप्ट आहे. आपण जास्त फॉर लूप वरती लक्ष नाही देणार आहे, आपण फॉर लूप मध्ये डीप मध्ये जाणार आहे. याच्यामध्ये फॉर लूप बघितलं होतं. फॉर लूप मध्ये काय बघितलं होतं आपण सगळ्यात सुरुवातीला, फॉर लूप विथ रेंज फंक्शन. रेंज मध्ये बघितलं होतं आपण स्टार्ट, स्टेप आणि एंड बघितला होता. ओके. हे रेंजचे व्हर्जन्स बघितले होते. फक्त एकच व्हॅल्यू असेल रेंज फंक्शन मध्ये तर काय करायचं, कसं एक्झिक्यूट होतं हे बघितलं होतं आपण. रेंज कसं करायचं बघितलं होतं. त्याचबरोबर आपण नेक्स्ट बघितलं होतं फॉर लूप इन कलेक्शन टाइप्स. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. फॉर लूप इन कलेक्शन टाइप म्हणजे लिस्ट आहे, लिस्ट मधले आयटम आहेत 1 3 ट्रू 2.5. या लिस्टला इटरेट कसं करायचं, ह्यातले लिस्ट मधले एक एक व्हॅल्यू कशी प्रिंट करायची ते आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये सिंपल स्टेटमेंट आहे फॉर आय इन, जी लिस्टचं नाव आहे ते सेम टपल साठी गोज होतं. टपल मध्ये काय करणार आहे आपण, फॉर आय इन जे टपलचं नाव आहे ते. ओके. त्यानंतर आपण बघितलं होतं सेट मध्ये कसं करायचं. सेट मध्ये सिंपल आहे, जसं लिस्ट अँड टपल मध्ये करतोय, हा सेट आपण डिफाइन केला होता एस नावाचा. त्याच्यामध्ये हे व्हॅल्यूज होत्या फॉर आय इन एस प्रिंट एस. सिंपल एक एक व्हॅल्यू प्रिंट होईल इथं. त्यानंतर आपण सगळ्यात इम्पॉर्टंट बघत होतो तो म्हणजे डिक्शनरी. आता इथं डिक्शनरी क्रिएट केल्या की व्हॅल्यू पेअर मध्ये. की व्हॅल्यू पेअर मध्ये फक्त कीज जर प्रिंट करायचे असतील म्हणजे ह्या 1 आणि 2 तर आपण काय करणार, फॉर आय इन डी डॉट कीज. डिक्शनरीचं नाव काय आहे, डी. मग मी काय करतो, डी डॉट कीज नावाचं फंक्शन कॉल करतो, ते फक्त कीज ऍक्सेस करेल. ओके. त्यानंतर फॉर आय इन व्हॅल्यूज फक्त पाहिजेत मला राज आणि रीना, तर मी काय करणार, डी डॉट व्हॅल्यूज करणार आहे, राज आणि रीना प्रिंट होईल. ओके.
सेम वे तुम्हाला इकडं एक्झिक्यूट करायचं आहे. जर दोन्ही पाहिजे असेल, की आणि व्हॅल्यू दोन्ही पाहिजे असतील, तर मी काय करणार आहे, फॉर आय कॉमा जे, इथं आय आणि जे च्या जागी मी परत एकदा सांगतोय, तुम्ही स्वतःच काहीही नाव लिहू शकता. हे आपण दिलेले नाव आहेत. इथं की व्हॅल्यू सुद्धा लिहू शकता. तुम्ही एस के लिहू शकता. ओके, ए बी लिहू शकता. तुमची मर्जी आहे. ते व्हेरिएबलला दिलेले नाव आहे. इन डी, डी काय आहे, डिक्शनरी नाव. आयटम्स मधले एक एक आयटम घेणार आहे. एक आयटम काय, वन राज हा एक आयटम आहे. दुसरा आयटम काय, टू रीना आहे. मग आय हे काय होणार आहे, ह्यातली पहिले आहे ते कीज मध्ये जाणार आहे, दुसरं आहे ते व्हॅल्यूज मध्ये जाणार आहे. मग मी काय केलं, आय कॉमा जे म्हणजे दोन्ही प्रिंट केलं. ओके, या इथपर्यंत आपण बघितलेलं होतं. ओके, त्याच्यानंतर आज आपल्याला स्टार्ट करायचं आहे खूप इंटरेस्टिंग, खूप इंटरेस्टिंग फंक्शन आहे, झिप फंक्शन. हे कोणी ऐकलंय का, झिप फंक्शन? व्हेरी इंटरेस्टिंग फंक्शन आहे. ओके, झिप आणि आपल्याला त्याचबरोबर बघायचं आहे इन्युमरेट फंक्शन. ओके, हे दोन फंक्शन आज आपल्याला शिकायचे आहेत, खूप इंटरेस्टिंग आहेत. इन्युमरेट मी स्टार्ट करतो. समजा मला काय करायचं आहे, एक लिस्ट घेतली मी. लिस्ट कशी घेतो आपण, स्क्वेअर ब्रॅकेटने. त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकतो रँडमली 5 3 2 9. ओके, ह्या व्हॅल्यूज मी सेट केलेल्या आहेत लिस्टला. आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, मला काय करायचं आहे, ही लिस्ट मधले आयटम प्रिंट करायचे आहेत. काय करायला पाहिजे, समृद्धी, हाऊ वी आर गोइंग टू प्रिंट ऑल द आयटम्स इन लिस्ट वन बाय वन. इकडे हर्षल, ऐश्वर्या, प्रिंट एल केलं तर सगळेच प्रिंट होणार आहे, पण मला फॉर लूपचा यूज करून एक एक प्रिंट करायचा आहे. अथर्व, हा राईट, काय करणार मी, फॉर आय इन एल कोलन प्रिंट. याने काय होईल, पहिल्यांदा 5 प्रिंट होईल, नंतर 3, नंतर 2, नंतर 9. बरोबर. मग माझा क्वेश्चन काय आहे, असं मला जर प्रिंट करायचं असेल की मला पहिल्यांदा पोझिशन प्रिंट करायची आहे. 5 ची पोझिशन काय आहे, फर्स्ट आहे. ओके, नंतर 3 ची पोझिशन काय आहे, सेकंड. 2 ची पोझिशन काय आहे, थर्ड. 9 ची पोझिशन काय आहे, फोर्थ. मग मला काय करायचं आहे, पोझिशन आणि त्याच्यानंतर तिची व्हॅल्यू, पोझिशन आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. तर कसं करता येईल. ओके, जसं की मी काय म्हणतोय, जर मी असं म्हटलं, फॉर, तुम्ही जसं म्हणताय, फॉर आय इन, ओके, लिस्टचं नाव आहे एल, आणि मी काय म्हटलं, प्रिंट, प्रिंट आय. हे ना आउटपुट काय येणार आहे, हे ना आउटपुट काय येईल, पहिला आयटम प्रिंट होईल, नंतर 3 प्रिंट होईल, नंतर 2 प्रिंट होईल, नंतर 9 प्रिंट होईल. ओके, ह्या स्टेटमेंटनं हे आउटपुट येईल. पण मला काय पाहिजे, मला कसं पाहिजे, 0 नंबरला 5 आहे, 3 नंबरला 2 आहे. ओके, नंतर सॉरी, 0 नंबरला 5 आहे, 1 नंबरला 2 आहे, 2 नंबरला 2 आहे, 3 नंबरला 9 आहे. म्हणजे मी त्याला 0 पासून पोझिशन देतोय, 0 1 2 3 ला हे पोझिशन देतो. ह्या पोझिशनला ह्या व्हॅल्यू आहे. मग मला असं प्रिंट करायचं आहे. तर अशा वेळी आपल्याला काय यूज करायचं आहे, इन्युमरेट फंक्शन यूज करायचं आहे. ओके, तर इन्युमरेट फंक्शन कसं यूज करतात बघा. ओके, आता हा टास्क मी तुम्हाला करायला सांगणार आहे. मी तुम्हाला इथे क्लू दिलेला ऑलरेडी, की इन्युमरेट फंक्शन कसं, इन्युमरेट हे फंक्शन यूज करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, व्हॅल्यू प्रिंट करायचे. ओके, हे तुम्ही स्टडी करायचं आहे, नाहीतर आपण उद्या घेणारच आहोत. ओके, त्याच्यापेक्षा आता इकडे बघायचं आहे, मी तुम्हाला फंक्शनचं नाव सांगितलंय, इथं यूज करायचं आहे पुढे येलच्या नंतर. ते कसं करायचं ते तुम्ही स्टडी करा, आणि मला फक्त हा असा आउटपुट पाहिजे.
त्याची पोझिशन तो इलेमेंट, त्याची पोझिशन तो इलेमेंट, त्याची पोझिशन तो इलेमेंट. ओके, तो काय असेल ते तुम्हाला तसं प्रिंट करता आलं. नेक्स्ट आपल्याला बघायचं झिप. झिप फंक्शन आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, आता झिप फंक्शनचं काय यूज आहे? झिप काय करतो? पेअर मध्ये ग्रुप तयार करतो. जसे की समजा मी काय केलंय, एक लिस्ट तयार केली. जस्ट कन्फर्म करा तुम्हाला दिसतंय का? दिसतंय का? मग मी काय केलंय, L1 नावाची एक लिस्ट तयार केली. त्याच्यामध्ये मी काय करतोय, फक्त नावं लिहितोय. राज, रीना, नंतर आयुष. ही 3 नावं आहेत. दुसरी एक लिस्ट तयार केली मी, L2. ओके, L2 नावाची लिस्ट तयार केली. त्याच्यामध्ये यांची रोल नंबर टाकली मी 101, 102, 103. ओके, नंतर L3 एक लिस्ट तयार केली. त्याच्यामध्ये मी यांची डिव्हिजन टाकली, A, B आणि परत A. म्हणजे काय, राज नाव आहे त्याचं, त्याचा रोल नंबर 101 आहे, त्याची डिव्हिजन A आहे. रीना 102 B डिव्हिजन, आयुष 103 रोल नंबर आणि A तिची परत डिव्हिजन आहे. अशी आपल्याकडे लिस्ट आहे L1, L2, L3. मग मला काय करायचं आहे, ह्याला पेअर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग तुम्ही मला सांगा, मला प्रिंट करताना काय काय प्रिंट करायचं आहे? मला प्रिंट काय करायचं आहे, पहिल्याचे डिटेल्स, नंतर दुसऱ्याचे डिटेल्स, नंतर तिसऱ्याचे डिटेल्स. काय करता येईल? म्हणजे कसं प्रिंट झालं पाहिजे, 101 त्याचं नाव राज, त्याची डिव्हिजन A, नंतर 102 रीना, नंतर B, 103 आयुष A, असं प्रिंट झालं पाहिजे. काय करता येईल? काय लॉजिक वापरू शकतो आपण इथं? इकडं अथर्व, हा हा, हे तुला ट्राय करून बघावं लागणार. ते तुझं जे टेक्निक्स आहे, तुझे जे म्हणजे तू जसं म्हणतोय तसं, ते खरंच तू ट्राय करून बघ, होऊ शकतंय का. आज मी तुम्हाला झिप वापरून सांगतो की कसं करू शकतोय आपण. वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतोय, पण इझिएस्ट पद्धत काय आहे, झिप. झिप काय करतं, ह्या सगळ्यांना ग्रुप करतं. ओके, कसं ग्रुप करतं बघूया. ओके, मी काय करतोय, फॉर, आता किती आहेत इकडे एलिमेंट आपल्याकडे, 3 आहेत, 1 2 3. मी काय करतोय, आय कॉमा जे कॉमा के, ही कोणतीही नाव देऊ शकता. मी फॉर एक्झाम्पल आय जे के दिलं. इन इन आणि मी काय केलं, झिप फंक्शन वापरतो, झिप, आणि ह्या तिन्हींना ग्रुप करतो एकत्र, L1 कॉमा L2 कॉमा L3. ओके, कोलन. आता काय होईल, ह्या झिप फंक्शन काय करतं, झिप करतं त्याला एकत्र करतो, ग्रुप करतो यांना. मग आता काय होईल, ह्या पहिल्या पहिल्या एलिमेंटचा एक ग्रुप होईल, दुसऱ्या एलिमेंटचा हा पेअर होईल, तिसऱ्या एलिमेंटचे पेअर. आणि मी काय करतो, प्रिंट करतो इथं, प्रिंट. ओके, प्रिंट आय जे के. सिंपल आहे. काय काय प्रिंट होणार, कसं प्रिंट होणार. ओके, राज 101 ए, राज 101 ए प्रिंट होणार पहिल्यांदा. ओके, नंतर प्रिंट होणार रीना 102 बी, नंतर प्रिंट होणार आयुष 103 ए. सिंपल आहे. तुम्हाला जर रोल नंबर अगोदर पाहिजे असेल तर जे आधी प्रिंट करा, आय नंतर प्रिंट करा, किंवा इथं L2 आधी घ्या, L1 नंतर घ्या, कसंही घ्या, तुमच्यावरती डिपेंड आहे लॉजिक. ओके, हे समजलं, हे क्लिअर आहे. झिप फंक्शनचा यूज काय, हे बऱ्याचदा यूज होतं. ओके, म्हणून मी सांगतोय. ओके, इज इट क्लिअर टू, इज इट क्लिअर टू ऑल? समृद्धी समजलं? ओके,
आता तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, तुमच्यासाठी हा क्वेश्चन आहे की समजा माझ्याकडे काय आहे, आयडी नावाचा एक व्हेरिएबल आहे. ओके, त्याच्यामध्ये एम्प्लॉई आयडी मी स्टोअर करून ठेवलंय, जसे की E1, E2, E3. ओके, त्याच्यानंतर एम्प्लॉईचे नेम NM या व्हेरिएबल मध्ये आहे. मग मी त्याला नाव देतोय राहुल, गणेश, पूजा. ओके, आता यांची पेअर बनवायची आहे मला. ओके, त्याचा आयडी आणि त्याचं नाव प्रिंट झालं पाहिजे. E1 राहुल, E2 गणेश, E3 पूजा असं प्रिंट झालं पाहिजे. काय करता येईल सांगा? अथर्व. बरोबर, राईट. इकडे मिसबा. हे जसं आपण प्रिंट केलं वरती दाखवलं, झिपचा कसा यूज करायचा, सेम वे इथं यूज करून तुम्हाला प्रिंट करायचा आहे. मुस्कान. how we are going to print those. प्रिंट ओके, मी लिहितो. नाही, इथं किती एलिमेंट आहेत? 2 आहेत, आयडी आणि नेम. आणि ह्या आयडी आणि नेमला झिप करायचं आपल्याला. म्हणजे काय, E1 राहुल प्रिंट झालं पाहिजे, E2 गणेश प्रिंट झालं पाहिजे, E3 पूजा प्रिंट झालं पाहिजे. मग काय करू शकतो आपण? फॉर, पुढे फॉर आय जे इन, नेक्स्ट स्टेप काय करायला पाहिजे? नाही, इथं L1 L2 नाही, तर नाव काय दिलेत आपण? आयडी आणि नेम. आयडी आणि NM. ओके, आणि प्रिंट करताना काय करणार? प्रिंट आय कॉमा जे. ओके, आता नेक्स्ट ते आपल्याला बघायचं आहे कंट्रोल स्टेटमेंट्स. ओके, कंट्रोल स्टेटमेंट्स बघण्या अगोदर आपण फक्त लेट मी स्क्रीन शेअर होते का कन्फर्म करा फक्त. मी तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतो झिप फंक्शन. ओके, हे ज्युपिटर नोटबुक ओपन झाल्यानंतर तुम्ही स्वतःचा एक फोल्डर क्रिएट करा खाली, न्यू फोल्डर म्हणून. ओके, याला नाव द्या. तुमचं काय असेल ते नाव द्या. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुमचे प्रोग्राम सगळे करा. आणि सापडण्यासाठी काय करा तुम्ही, ही जी पहिली तुमची स्क्रीन येते, स्क्रीन शेअर होते ना माझी? आता हे तर तुम्हाला डाउनलोड्स, डॉक्युमेंट, डेस्कटॉप वगैरे हे फोल्डर दिसतात. याच्या आतमध्ये करा, म्हणजे तुम्हाला तुमचे प्रोग्राम सापडतील. जनरली डेस्कटॉप वरती प्रोग्राम करा, म्हणजे तुम्हाला तिथे लगेच सापडतील. बाहेरल्या बाहेर होतील, किंवा डाउनलोड फोल्डर मध्ये केले तरी चालतील, किंवा डॉक्युमेंट. याच्या आत तुमचा फोल्डर क्रिएट करा. आणि इथं न्यू पायथॉन तुमचं काय असेल ते लेटेस्ट व्हर्जन तिथं सिलेक्ट करा. ओके, नवीन फाईल इथं क्रिएट झालेली दिसेल तुम्हाला. ओके, त्याला ओपन करा.
आणि इथं अनटायटल्ड आहे त्याला नाव द्या काहीतरी. मी इथं देतोय झिप, म्हणजे मला कळेल की त्याच्यामध्ये आपण झिपचं प्रॅक्टिस केलेलं आहे. इथं नाव झिप येईल. तुम्ही मागल्या टॅबला जाऊन जर बघितलं तर इथलं नाव तुम्हाला अपडेट झालेलं दिसेल. ओके, बघा इथं अपडेट झालं नाव झिप डॉट IPYNB. IPYNB म्हणजे काय? पायथॉनची नोटबुक आहे हे आपण सांग, त्याचं एक्सटेन्शनचं फॉर्मॅट आहे. ओके, नेक्स्ट तुम्हाला झिप फंक्शन दाखवतो मी. जसं की आपण काय केलं होतं, ID इज इक्वल टू लिस्ट तयार केली होती E1 कॉमा E2 कॉमा E3 NM इज इक्वल टू लिस्ट तयार केली होती राज, रीना, सतीश. ओके, तर याची झिप तयार करायची आहे मला. मी काय करतोय, फॉर I कॉमा J इन झिप फंक्शन, त्याच्यामध्ये मी पाठवतोय ID कॉमा नेम. ज्यांची पेयर तयार करायची आहे त्या व्हेरिएबलला नाव टाकलं मी, सिंपल प्रिंट I कॉमा J. शिफ्ट एंटर करतोय मी. बघा आलं का? आपल्याला जशा फॉर्मॅट मध्ये पाहिजे होतं तसं आलेलं आहे. ओके फाईन. ओके, आता इन्युमरेट कसं वापरू शकतो बघूया आपण. ओके, समजलं काय केलं मी इन्युमरेट मध्ये? मी फक्त काय केले, नेम पाठवले इन्युमरेट मध्ये. इन्युमरेट फंक्शन जे तुम्हाला करायला सांगितलं होतं ते नेम पाठवलं. ते काय करेल, इन्युमरेट फंक्शन आय मध्ये त्याचं काय जाईल, इंडेक्स जाईल आणि जे मध्ये त्याची व्हॅल्यू जाईल. म्हणजे 0 पोझिशनला काय आहे, राज आहे. 1 पोझिशनला रीना आहे. 2 पोझिशनला सतीश आहे. ओके, इन्युमरेट फंक्शन वापरायचं त्याच्यामध्ये. पोझिशन आय मध्ये जाईल आणि त्याची व्हॅल्यू जे मध्ये जाईल. ओके, ठीक आहे, कळालं? ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला शिकायचे आहे कंट्रोल स्टेटमेंट्स. ओके, लूप कंट्रोल स्टेटमेंट्स कोणत्या आहेत सांगू शकते समृद्धी? लूप कंट्रोल स्टेटमेंट्स. हा, बरोबर. आपल्याला काय शिकायचे आहेत? लूप कंट्रोल स्टेटमेंट. ब्रेक, सेकंड आहे कंटिन्यू आणि थर्ड आहे पास. हे लूप कंट्रोल स्टेटमेंट्स आहेत, आपण त्यांना बघायचं आहे. ओके, तर याला आपण कसं शिकू शकतो ते आपण चेक करूया. जसे की फॉर एक्झाम्पल मला काय पाहिजे, 1 to 10 नंबर प्रिंट करायचे. आपण कसं करतो तो ऐश्वर्या? 1 ते 10 नंबर प्रिंट कसं करतो आपण सांग, फॉर लूपचा वापर करून? हम्म 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 ओके, मिसबा 1 ते 10 अंक प्रिंट करायचे आहेत आपल्याला. कसं करणार आहे आपण सांगा लवकर. फॉर आय इन पुढे
फॉर आय इन पुढे काय, इथं रेंज फंक्शन वापरावं लागेल ना. 1 ते 10 प्रिंट करायचे, म्हणजे काय करायला पाहिजे, रेंज मध्ये काय टाकायला पाहिजे, 1 ला स्टार्ट कर, 11 पर्यंत, 11 एंड आहे म्हणजे 10 पर्यंत जाईल, इन्क्रीमेंट 1 न करायचे आहे. ओके की म्हणजे 1 ते 10 पर्यंत इटरेट करेल. आणि मी काय म्हणतोय, प्रिंट आय. ओके, मग याचा आउटपुट काय येईल आपल्याला, याचा आउटपुट काय येईल, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ओके, पण आता मला काय पाहिजे, मला काय प्रिंट करायचे आहे, मला ज्यावेळी 4 येईल, ज्यावेळी 4 येईल त्यावेळी मला हे 4 नंतरचे पुढले प्रिंट नाही करायचे, पहिले 4च प्रिंट करायचे. ओके, म्हणजे हा लूप जो आहे 4 आल्यानंतर तो ब्रेकच झाला पाहिजे, ते लूप पुन्हा कंटिन्यू नाही झाला पाहिजे, तो पुन्हा पळाला नाही पाहिजे, तो पुन्हा एक्झिक्यूट नाही झाला पाहिजे, ते फॉर लूप बंदच झालं पाहिजे 4 आलं की. मग अशा वेळी आपण काय करू शकतो, ब्रेक यूज करू शकतो. जसं की मी काय म्हणतोय, फॉर आय इन रेंज. ओके, 1 11 1. ओके, मग मी इथं कंडिशन टाकतो, काय टाकतो कंडिशन, इफ आय इज इक्वल टू 4. ओके, मी काय म्हटलं, इफ आय इज इक्वल टू 4, जर 4 असेल तर काय कर, ब्रेक कर. ओके, तर काय कर, ब्रेक कर. अदरवाइज तू काय करत राहा, प्रिंट करत राहा काय, आयची व्हॅल्यू. म्हणजे याने काय होईल, पहिल्यांदा आयची व्हॅल्यू काय येणार आहे, 1. ओके, 1 इज इक्वल टू 4 आहे का, नाही, प्रिंट कर त्याला, म्हणजे इथं काय प्रिंट होईल, 1 प्रिंट होईल. नंतर इन्क्रीमेंट होणार, आयची व्हॅल्यू 2 होणार आहे, 2 इक्वल टू 4 आहे का, नाही, मग प्रिंट कर आय, 2 होईल, 3 होईल. ओके, नंतर आयची व्हॅल्यू ज्यावेळी 4 होईल त्यावेळी ते ब्रेक होणार आहे आणि ह्या फॉर लूप मधनं आपण बाहेर पडणार आहे डायरेक्ट, म्हणजे 1 2 3 एवढ्याच व्हॅल्यू आपल्या प्रिंट होतील. हा यूज आहे ब्रेक स्टेटमेंटचा, लूप ब्रेक करण्यासाठी. ओके, अशा प्रकारे आपण लूप थांबवू शकतो कंडिशन टाकून, आणि त्यासाठी आपला ब्रेक यूज होतो. ओके, त्याच प्रकारे आपल्याला कंटिन्यू शिकायचं आहे. कंटिन्यू काय करतो, ब्रेक काय करतो, पूर्ण लूप मधनं बाहेर पडतो आपण. कंटिन्यू काय करतो, तेवढ्यापुरतं तेवढ्या एकाच इटरेशन मधनं बाहेर पडतो. म्हणजे जर समजा 1 2 3 फक्त मला 4 प्रिंट करायचे नाही, बाकी सगळे प्रिंट करायचे. अगोदर काय होतं, 1 2 3 प्रिंट केलं, त्याच्यानंतर पुढले नको आहे, 4च्या पुढचे नको पाहिजे होते मला. मला आता काय करायचंय, फक्त 4 नको आहे, 1 2 3 5 6 7 8 9 10 असे सगळे प्रिंट झाले पाहिजे. म्हणजे 4 आले की मला ते स्किप करायचंय. मग तेवढंच इटरेशन स्किप करण्यासाठी आपण कंटिन्यू वापरतो. मग ते कसं वापरतो बघा, मी काय म्हणतोय, फॉर आय इन रेंज. ओके, 1 11 1, इफ आय इक्वल टू 4, जर 4 आलं तर काय कर, कंटिन्यू कर. ओके, अदरवाइज काय कर, प्रिंट करत राहा आय. म्हणजे काय होणार आहे, ज्यावेळी आय ची व्हॅल्यू 4 येणार आहे त्यावेळी कंटिन्यू कर, म्हणजे त्याच्या पुढचं स्किप करणार, म्हणजे आय 4 असताना 4 प्रिंट करणार नाही, बाकी सगळे प्रिंट करणार तो. ओके, हा कंटिन्यूचा यूज आहे. ओके, आणि पासचा यूज काय आहे, कोण सांगू शकताय, पासचा यूज आहे की आपण जर समजा आपल्याला एम्प्टी इफ लूप लिहायचा आहे, इफ मी म्हणलं a इज ग्रेटर दॅन 4. ओके, आणि याच्यामध्ये काहीच लिहायचं नाही, मला फ्युचर मध्ये याचा कोड लिहायचा आहे नंतर जाऊन, आतापुरतं फक्त एम्प्टी लिहायचं आहे. मग आपण सी प्लस प्लस मध्ये काय करत होतो, सी प्लस प्लस मध्ये काय करत होतो, इफ लिहित होतो, कंडिशन लिहित होतो त्याच्यामध्ये,
आणि कर्ली ब्रेस एम्प्टी ठेवायचं आणि याच्यामध्ये काहीच लिहायचं नाही, बरोबर. पण पायथॉन मध्ये आपला काय रूल आहे, इंडेंटेशनचा आहे. मग असे कर्ली ब्रेस यूज करू शकत नाही, म्हणून ते काय यूज करतात तिथं, पास. पासचा अर्थ काय, की आतापुरतं मी त्याच्यामध्ये काहीच लिहित नाहीये, पास करतोय, नंतर फ्युचर मध्ये त्याचं इम्प्लिमेंट करेन काहीतरी कोड. म्हणजे एम्प्टी ब्लॉक लिहिण्यासाठी पास यूज करतात, एवढंच लक्षात ठेवा. ब्लॉक असेल, एम्प्टी लिहायचं असेल, काहीच लिहायचं नसेल तर पास यूज करतो. ओके. सेम वे ब्रेक कंटिन्यू समजलं सगळ्यांना, काही शंका याच्यामध्ये? ओके. ऐश्वर्या मला सांग, एक ते 20 नंबर आहे, 1 2 3 4 5 असे 20 नंबर आहेत. ओके. आणि याच्यामधला मला काय करायचं आहे, 9 नंबरच्या पुढे प्रिंट नाही करायचं, काय करता येईल? हा 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 हा. फॉर आय इन रेंज 1 कॉमा 21 कॉमा 1 इफ आय इक्वल टू 9. हम्म हम्म. ब्रेक आणि तो काय येणार, प्रिंट. ओके. हा, आता मिसबा नेक्स्ट क्वेश्चन टू यू. सपोज मला काय करायचं आहे, फक्त 11 स्किप करायचं आहे, बाकी सगळं प्रिंट करायचं आहे. फॉर आय इन रेंज 1 21 1. नेक्स्ट. हा. नेक्स्ट. हा हा. पुढे 11. नेक्स्ट. इथं काय करायचं, नाही ब्रेक करणार का कंटिन्यू? कंटिन्यू. हा. प्रिंट आय. ओके, हे क्लिअर आहे मग तुम्हाला? ओके. आज आपण फक्त एवढेच बघणार आहोत. ओके. उद्या आपण स्टार प्रिंटिंग बघायचं आहे. फॉर लूप मधले खूप इंटरेस्टिंग आणि लॉजिकल कन्सेप्ट, दॅट इज स्टार प्रिंटिंग. ओके. आता हे जे आपण आता स्टडी केले याच्यावरती थोडस मी क्वेश्चन टाकतो, ते तुम्ही त्याच्यावरती होमवर्क करा. ओके. कारण ते इम्पॉर्टंट आहे, त्यावेळेस तुम्हाला ब्रेक कंटिन्यू समजणार आहे. हे पुढे जाऊन आपल्याला फ्युचर मध्ये युज होऊ शकतं किंवा तुम्ही कोड मध्ये कुठेतरी बघू शकता. ओके. Okay, thank you. Have a beautiful and nice day. Okay, thank you for your contributions. उद्या आपण थोडेसे स्टार पॅटर्नचं लॉजिक शिकणार आहे. ओके, थांबूया आपण.